आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी काळे कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। गायरान जमिनी कसल्यानं सरपंचाच्या पतीच्या आदेशानं हल्ला केलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी। सरकार लाडकी बहीण योजना राबवत आहे, मात्र बहिणींवरचे अन्याय अत्याचार देखील थांबवावे असे प्रदेशाध्यक्ष विलास म्हस्के यांनी म्हटलंय। देऊळगाव सिद्धी येथील सविता रमेश काळे यांचे कुटुंबीय भूमिहीन असून हे संपूर्ण कुटुंब गायरान जमीन नांगर केलेले असून वेळोवेळी शासनास अर्ज केलेला आहे की गायरान जमीन आम्हाला मिळावी म्हणून 3 जुलैला पेरणी करण्यासाठी गेलो असता मला आणि माझ्या मुलीला जबर मारहाण करण्यात आली। सदर मारहाणीसाठी गावातील प्रभाकर सिद्धू बोरकर आणि त्यांच्या पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर यांच्या सांगण्यावरून गावातील काही पारधी समाजाच्या लोकांनी मारहाण केली आणि मोटारसायकल गाडीनं धडकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। यातील आरोपी श्रीमंत्या जीवलाल चव्हाण, अणु श्रीमंत चव्हाण, विनोद श्रीमंत चव्हाण, आदेश केरू भोसले आणि योगेश सीताराम भोसले यांनी मिळून मारहाण केली। तरी संबंधितांवर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता ठाणे अंमलदार टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना सावित्रा काळे, समवेत प्रदेशाध्यक्ष विलास म्हस्के, सायली गायकवाड, मनीषा खोडेराव, रमेश काळे, प्रहारचे तालुका अध्यक्ष परसराम जगधणे, गोवर्धन बुलाखे, अर्जुन बुलाखे, लक्ष्मण भोसले, गोट्या भोसले आदींसह कुटुंबातील अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुढे निवेदनात म्हटले की गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे ठाणे अंमलदार यांच्यावर कारवाई करावी आणि आरोपींना तात्काळ अटक करून गावातील प्रभाकर बोरकर आणि नानासाहेब बोरकर यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मी परसराम अंबादास जगधणे, प्रहार तालुका कार्याध्यक्ष नगर। सदर मी देऊळगाव सिद्धीतीलच रहिवासी आहे आणि जे गायरानावरून वाद झाला त्या गायरान नांगरण्यास सुद्धा मी आहे, कारण की आम्ही सर्वजण भूमिहीन आहोत। तर आमच्या गावातील सरपंचाचे पती प्रभाकर सिद्धू बोरकर आणि पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर हे सदर पारध्यांना आमच्यावर मारेकरी पाठवून दमदाटी करतात। आता रमेशला मारहाण झाली, त्याच्या आदल्या दिवशी मला हे आरोपीनेच दम दिलता की तुला जिवंत जाळून टाकीन। म्हणजे हा प्रकार असा आहे, चोर तर चोर आणि शिरजोर यांना शासनाने पहिल्या जमिनी दिलेल्या आहेत। आम्ही भूमिहीन येतो, आम्ही करतो। जर आम्ही नांगरला म्हणून आमच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला, मग ज्यांनी पक्क बांधकाम केलंय, ज्यांनी अतिक्रमण केलं, यात सरपंचाचा स्वतःचं अतिक्रमण आहे। गट नंबर 424 जे तळे म्हणून आम्हाला पाणी पिण्याचं, त्या तळ्यात यांचं अतिक्रमण, यांच्यावर गुन्हे दाखल का नाहीत? आणि आम्ही गरीब आहेत, आमच्याकडं आर्थिक पाठिंबळ नाही, आमच्या पाठीमागे कोणती राजकीय शक्ती नाही, त्यांच्यामुळे आमच्यावर अन्याय होतो। आणि साहेबांना आमचं एक मागणी आहे SP साहेबांना की आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावा आणि या संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून आम्हाला शस्त्र परवाना बी देण्यात यावा आणि यांच्यावर कडक कारवाई। रमेश काळेच्या बायकोला मारहाण झाली आणि समोरील आरोपी म्हणतो मला मारहाण झाली, ते या रमेशवर गुन्हा आधी दाखल झाला, पण रमेशच्या बायको ज्या टायमाला गुन्हा दाखल करायला त्या टायमाला गुन्हा दाखल करून शासन म्हणतं पहिल्यांदा लाडकी बहीण काढली मुख्यमंत्र्यांनी, लाडक्या बहिणीवरच अत्याचार होतोय। म्हणजे लाडकी बहीण गेली कुठं? तर महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि नगर जिल्ह्याच्या SP यांचा मी पहिल्यांदा निषेध करतो की तुम्ही योजना फक्त कागदपत्र राबवू नका, तर दलितांवर, मागासवर्गीयांवर, भटक्या जमातीवर, आदिवासी लोकांवर जे अन्याय होतो या अन्यायाला वाचा फोडून संबंधित गुन्हेगारांवर जर कडक कारवाई झाली तर लोक गुन्हे करणार नाहीत। पण काही अधिकारी असे की पहिल्यांदा बोलताना एक बोलतात आणि आंदोलनाला बसल्यामध्ये तुमच्या पोस्टरबाजीने काय होत नाही। तुम्हाला तालुका पोलीस स्टेशनच्या साहेबांनी म्हणणं आहे की पोस्टर बॅनरबाजीने काही होत नाही, पोस्टरबाजीने काय होत नाही, पण कायद्याने समजा काय होईल। तुम्हाला सुद्धा सह आरोपी करण्यासाठी आज जर गुन्हे दाखल झाले नाही आणि ज्या पुढच्या आरोपींनी रमेश काळेच्या कुटुंबावर गुन्हे दाखल केले याची सखोल चौकशी न होता जर रमेश काळेवर जर कारवाई झाली त्याच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन प्रहारच्या वतीने छेडलं जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा ही अॅट्रॉसिटी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, कारण की महिलेला अन्याय अत्याचार झाल्यास 24 तासाच्या आत त्याची जबाब झाली पाहिजे, ऑन कॅमेरा झाले पाहिजे। अल्पवयीन मुलगी ती मूक बधीर आहे, त्याच्यावर दिव्यांग कायद्याअंतर्गत पुढील आरोपी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल होऊन कडक कारवाई न झाल्यास संबंधित प्रहारच्या वतीने येत्या 22 तारखेला जसं साहेबांनी सांगितलं, मुंबईला आम्ही 20 तारखेला बसून 22 तारखेला मी स्वतः मुंबईला यांच्या समोर गुन्हे दाखल करणार। मी सावित्रा रमेश काळे आई, फक्त एकच मागणी आहे
की माझ्यावर जो अन्याय झालाय ना त्या आरोपींना गुन्हे दाखल करणे, बाकी काय म्हणणं नाही. आणि माझ्या आरोपींना जर नाही समजा गुन्हा दाखल केला, नाही त्यांना प्रशासनाने जर काही गुन्हा दाखल करून नाही अटक केलं तर मी इथंच आत्मदहन करणार आहे. अॅट्रॉसिटी पण दाखल झाली पाहिजे. त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे. आणि माझा विनयभंग केलेला आहे त्यांनी, ते सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आज काय मागणी आपण उपोषणाला? जे देवगाव सिद्धीमध्ये जे पारधी समाजावर झालेला हल्ला, त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज आम्ही यांना पाठिंबा द्यायला आलो. तरी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व पोलीस अधीक्षक साहेबाला विनंती आहे की ज्या ह्या गोरगरिबावर जे अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडून संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी. नसता आंबेडकरी जनमोर्चाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन केले जाईल. गेल्या अनेक वर्षानुवर्षे आमच्या दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होत असताना आमच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही, आमच्या गोरगरिबाला लक्ष देत नाही. त्यासाठी आम्हाला असा प्रकार उपोषणाला बसण्याचा टाइम येतोय. तरी मी नगरचे SP साहेबांना, DYSP साहेबांना, PI साहेबांना एक विनंती करतोय की साहेब, जे हे समोर जे ह्या महिलेवर जे अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडून संबंधितावर गुन्हे दाखल करावे, ही माझी प्रशासनाकडे एक विनंती आहे. पुढची भूमिका जर गुन्हा दाखल नाही झाला आणि आरोपी आतमध्ये नाही टाकले तर 20 तारखेपासून मुंबई मंत्रालयासमोर उपोषणाला मी स्वतः आंबेडकरी जनमोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्या नात्यानिमित्तानं उपोषणाला बसन. आणि जोपर्यंत ह्या पारधी समाजाच्या कुटुंबाला न्याय भेटत नाही, माझ्या जीवाची बाजी लावायचीच आहे. माझ्यावर काही पण झालं तर ह्या कुटुंबाच्या सोबत आहे मी आणि यांना शेवटपर्यंत मी त्यांना माझी साथ राहीन. मी आंबेडकर जनमोर्चा महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष. आज ह्या रमेश काळे यांच्या कुटुंबाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार जास्त वाढलेले आणि महिलांवर जास्त वाढले. एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करतात आणि बहिणींवर अन्याय अत्याचार होतात. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना माझं एवढंच सांगणं आहे की एक लाडकी बहीण, लाडक्या बहिणीवरती अन्याय झालाय, तिला न्याय द्या. ज्या काही तिच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा. बस. नमस्कार, मी सायली विक्रांत गायकवाड. मी आंबेडकर जनमोर्चा प्रदेश अध्यक्ष आहे आणि मी ते खास करून सावित्रा काळे मॅडम आहेत यांच्यासाठी मी आली. आणि खरोखरच त्यांच्यावरती म्हणजे इतका अत्याचार झालाय. त्यांची मुलगी मुकबधीर असतानाही ती आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. तिलाही व्यवस्थित काही कुठल्याही प्रकारची सेवा भेटलेली नाहीये. मी सध्या तिथं सुद्धा पाहणी करून आले आणि सदर माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत की त्यांच्यावरती अत्याचार कुठल्या प्रकारे झालाय, कुठल्या प्रकारे नाही ते. आणि माझी प्रशासनाला सदर मागणी हीच राहील की जर माझ्या या बहिणीला जर इथे जर अन्यायावरती जर तिला तिचा जो काय आहे तो हक्क जर भेटत नाहीये, अधिकार भेटत नाहीये, तर आम्हाला पुढच्या पायरीवरती नक्कीच जावं लागेल.